सावे, अगं काय झालं? चल की पटापटा. रीने, अगं धैर्य पण सोबत येणार होते. आता मी अशी एकटी. सावे, मला सगळं कळतंय. खरं आता आपल्याकडे कोर्टात जाण्याशिवाय दुसरा काही ऑप्शन नाही आहे ग. आता तिथं जर का आपल्याला उशीर झाला ना तर त्या सगळ्याचा वापर आपल्या विरोधात करतील ती लोक. त्यापेक्षा चल लवकर. ओ मॅडम, चला लवकर. सावे, तू हो पुढं, आम्ही येतोच लगेच मागून बाईकवरून. धैर्य, आज लय महत्वाचा दिवस आहे. तुम्ही याल ना, मी वाट बघतीये. साडे 9 वाजून गेले. एवढी लेट कशी झाली मला? सावी पण नाही आली उठवायला. कोर्टात जायचंय तिच्यासोबत. धैर्य, धैर्य, काय होतंय तुम्हाला? जरा जपून. तुम्ही कशाला उठलात? मला मला कोर्टात जायचंय. अरे देवा, काय करू मी आता? यांना काहीही करून इथेच थांबवायला पाहिजे. धैर्य, धैर्य, अहो, तुम्ही आराम करा ना. तुम्हाला तुमची तब्येत बरी नाहीये आणि तुम्हाला का जायचंय कोर्टात? कोणासाठी जायचंय? कोणासाठी म्हणजे? काय बोलताय तुमचं? तुम्हाला तरी कळतंय का? सावीसाठी. म्हणजे सावी सोबत कोर्टात जायचंय मला. तिच्या सोबत? पण ती तर केव्हाच गेलीये तुम्हाला सोडून कोर्टात. उगाच काहीतरी बोलू नका. ती असं मला सोडून जाऊच शकत नाही. मला नाही पटत हे. अरे अहो, मी खरं तेच बोलते. ती सोडून गेलीये तुम्हाला आणि वरून हे सुद्धा सांगून गेले की धैर्यांना उठवू नको. मला नाही घेऊन जायचंय त्यांना कोर्टात. हिरा, उगाच खोटं काहीतरी सांगू नका. ती असं बोलूच शकत नाही. धैर्य, अहो, मी खोटं कशाला सांगू तुम्हाला? मी खरं तेच सांगते. ती सावी खरंच असंच सांगून गेलीये. आणि धैर्य, ती किती काय काय म्हणत होती की धैर्यांची मला काही गरज नाहीये. मी माझं सगळं काही बघू शकते. आणि धैर्य, ती असंही म्हणाली, धैर्य तिकडे येऊन असंही काय करणार आहेत? झोपू दे त्यांना. आणि धैर्य अजून काय काय म्हणाली आहे ना, ती काय सांगू तुम्हाला? धैर्य, धैर्य, सोडा ना तिचा विषय. तुम्ही आराम करा बरं. नाही, तुम्ही जे काही सांगताय ना, मला काही पटत नाही. हा, आणि मला आराम नाही करायचा. मला कोर्टात जायचंय. कोर्टात जायचंय. धैर्य, ऐका तरी माझं. धैर्य, 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 काय होतंय तुम्हाला?
चक्कर येते का? थांबा, मी तुमच्यासाठी पाणी आणते. धैर्य, हे घ्या, पाणी प्या. धैर्य, बरं वाटेल तुम्हाला. अशक्तपणा आलाय की नाही? मग पाणी प्या. घ्या धैर्य, पाणी प्या. धैर्य, आता काय 6वी पर्यंत तुम्ही पोहोचत नाही. हॅलो. बोला भास्कर भाऊजी. दीपाताई, 6वी निघाली इथून. तुम्ही तुमच्या कामाला सुरुवात करा. विलास, आपल्यालाही निघायला हवं आणि वेळेत कोर्टात पोचायला हवं. तिथे होणारा सगळा तमाशा बघायचा आहे मला. 1 मिनिटही चुकवायचं नाही. चला. मुद्दा असा आहे की एका अतिशय श्रीमंत घरातील सुनेने हा इतका घृणास्पद असा प्रकार केला आहे आणि त्यामुळे सध्या कोल्हापुरात अतिशय धक्कादायक वातावरण आहे. स्वतःच्या स्वार्थासाठी आणि फायद्यासाठी मुजुमदारांच्या नावाला काळं फासणाऱ्या सुनेचं नाव आहे सावी धैर्य मुजुमदार. दीपा, ही आपली 6वी आहे. नाहीतर मग दुसरं कोण असणार आहे? बघा बघा तुमची लाडकी नात काय करायला लागले ते. त्या धैर्य मुजुमदारला फसवून मन भरलं नाही म्हणून आता ह्या पोराला फसवायला लागल्या. खोटा आहे, एकदम खोटा आहे. काहीतरी सांगायला लागलं. बंद कर तो टीव्ही आधी. बंद कर म्हणतो ना. अहो भाऊ, टीव्ही बंद करून काय होणार आहे? त्याला लोकांची तोंड बंद होणार आहेत का?
जावा बाहेर जाऊन बघा, जिकडं तिकडं फक्त वंशांची चर्चा चालू आहे. घराच्या बाहेर पडायची सोय ठेवलेली नाही. अहो लोक तोंडाकडे बघायला लागल्यात. लाज वाटायला लागल्या. लाज असल्या पुरेसा भाऊ माझा नवरा आहे सांगायला. काय म्हणे त्राती प्रसंग. खोट आहे सगळं. तुला कळत कसं नाही? काहीतरी आरोप करायला लागलेत आमच्या सावीवरती. माझी सावी असं वागूच शकत नाही. फसवायला लागलेत सावीला ते. दीपे, अगं तुला जरा तरी अक्कल आहे का नाही ग? तुम्ही माझी नक्कल काढा, पण वंशने जे काय केलं त्याच्याकडे बघूच नका. दीपे तोंड आवर. केतन, बस. तू कशाला उगाच त्याच्या तोंडाला लागायला लागलायस? भाऊ, भाऊ तुम्ही आराम करा जा. अनुराधा तू तरी सांग मला, आपली सावी असं वागू शकते का? नाही, हे खोटं खोटं सांगायला लागल्या ती सगळं. आपली सावी निर्दोष आहे की नाही? वय भाऊ, आपल्या सावीने काय पण केलेलं नाही. ती निर्दोष आहे. पण तुम्ही नका टेन्शन घ्या. मला सावीला भेटायचं. मला सावीकडे घेऊन चला आपल्या. भाऊ, तुम्ही नाही तिला आत्ता भेटू शकत. मी असं करते, मी सावीला घरीच घेऊन येते. हा, तुम्ही नका काळजी करू. केतन, जा भाऊंना घेऊन जा. तुम्ही आराम करा की मी घेऊन येते सावीला. नक्की घेऊन ये सावीला. होय होय भाऊ, ती घेऊन येतात. तुम्ही चला आपण आराम करूया. मला बघायचंय माझ्या सावीला. होय 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 भाऊ, हळू हळू. घेऊन येणार म्हणे. वाट बघा, तुमची सावी घरात येणार नाही, जेलमध्ये जाणार. ह्या घरात येणार तर फक्त आणि फक्त माझ्या बक्षिसाची कॅश. कोल्हापूरच्या इतिहासात पहिल्यांदाच अशा प्रकारची केस दाखल झाली. एका बाजूला केस दाखल केलेले अंगद निमकर आणि दुसऱ्या बाजूला आरोपी सावी मुजुमदार. केसचा निकाल कुणाच्या बाजूने लागणार याकडे आता अख्ख्या कोल्हापूरचं लक्ष लागून राहिलेलं आहे. चला मॅडम. अरे सावी मुजुमदार आल्या. सावी मॅडम, एका युवकावर आत्महत्येची वेळ आणण्याचा तुमच्यावर आरोप आहे. तुम्हाला काय म्हणायचं याच्यावर? इतक्या चांगल्या घरातील सून असून देखील एवढ्या खालच्या पातळीला तुम्ही कसे काय जाऊ शकलात? नेमकं हे तुम्ही कशासाठी केलं? पैसा, इस्टेट की? काही दिवसांपूर्वी तुमच्या नवऱ्याला मनवण्याचं तुमचं कॅम्पेन खूप गाजलं होतं. ते सगळं खोटं होतं का?
हो तुम्ही झालं ना तुमचं हे बाबा बाजूला हो मॅडम चला हे बाबा तुमच्यामुळे. कारण की मॅडम बोला मॅडम, हो, त्यांचा आवाज आहे ना. मॅडम या सगळ्या प्रश्नाची उत्तर मॅडम या सगळ्या प्रश्नाची उत्तर तुम्हाला द्यायला लागतील मॅडम मॅडम या सगळ्या प्रश्नाची उत्तर तुम्हाला द्यायला लागतील मॅडम बघितलं सावी मॅडम काय अवस्था करून ठेवली आहे तुम्ही माझ्या आशिलाची बघा. सलाईन लावलं त्याला सलाईन. त्याही अवस्थेत तो कोर्टात हजर झालाय आज. बघा बघा हे सगळं तुमच्यामुळे झालंय. अरे तुम्हासारख्या श्रीमंत माणसांना कशी कळणार गरिबांची दुःख काय असतात, त्यांच्या वेदना काय असतात ते. ये ये मॅडम डोईफोडे वकिलांच्या बोलण्यावर तुमचं काय म्हणणं आहे? मॅडम, ज्या प्रकारे अंगद यांची अवस्था झाली आहे, त्यांचं काही बरं वाईट झालं तर त्याला तुम्ही जबाबदार असाल ना? मॅडम प्लीज सांगा आम्हाला तुम्ही बोला जबाबदार मॅडम, उत्तर द्या. मॅडम, मॅडम, please सांगा आम्हाला. त्यामुळे धैर्य सरांची बदनामी झाली. मॅडम आम्हाला प्रश्न मॅडम कोणाच्याही कुठल्याही प्रश्नाला उत्तर देण्याची काही आवश्यकता नाही. तुम्ही चला. अभिनीताई